नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख करून द्या. माझे नाव भूषण उत्तमराव भोसले, राहणार रांजणी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. आपण या आता केळी बागेमध्ये आपल्या आलेलो आहे. याची कल्पना आपल्याला कोणी दिली? ही आपली असं की आता काय लावायचं, ऊसाचं हे ते पाण्याचं नियोजन, परत काय लावायचं, म्हणजे कशाचं, म्हणजे पैसे वगैरे कशाच जादा होतील आणि रोजचं ताजं भांडवल कशाच येईल, ह्या हिशोबाने ती देशी केळीची लागवड केलेलं आहे. हे देशी केळीचं कसं रोज ताजं पैसे, रोजच्या रोज. ऊसाचं वगैरे कसं वर्ष टू वर्ष बिल यायला, त्याचं कसं एकदा चालू झालं ना कंटिन्यू तुम्हाला पैसे येत राहणार कंटिन्यू. आता आपली किती क्षेत्राखाली केळीची लागवड केलेली आहे? आम्ही पहिले स्टार्टिंगला 1 एकर लागण केली, असं वाढवत वाढवत 4 एकरपर्यंत आपली केळी आहे. 4000 झाड आहेत आपली. ओके. आता जी आपण ह्यासाठी जी जमीन निवडली, जमीन तयार करताना नांगरट केली किंवा रोटर मारलं, कोळपणी केली, कसं म्हणजे जमिनीचं नियोजन पहिलं कसं केलं सुरुवातीला? नांगरून घेऊन रोटावेटरनं सप प्लेन करून घेतली आणि 4.5 फुटानं ट्रॅक्टरनं सरी सोडली, मोठ्या ट्रॅक्टरनं. आणि एक सरी सोडून त्याला खड्डं मारलं, थोडं थोडं एक वितीचं खड्डं मारलं, जे की त्या पिल्ल्याचा कंद बसल, खालचा कंद जो बुड आहे तेवढा बसेल इतकं छोटी छोटी दवरी मारून घेऊन 9x5 असं सरीतलं अंतर 9 ठेवलं आणि झाडातलं अंतर 5, अशा पद्धतीने. आता ही देशी केळीची रोपं, आता ही तुम्ही एवढी चांगली देशी केळीची बाग फुलवलेली आहे, मग याची रोपं कुठून उपलब्ध केली स्वतः? आम्ही पहिल्या स्टार्टिंगला जत तालुका रामपूर इथून पहिली रोपं आणली 1000. मग त्या 1000 मधनंच आम्ही परत आमचीच रोपं पुढं हळूहळू परत 800 लावली, परत 1200, परत 500, अशी वाढवत वाढवत वाढत गेलो. असं परत आम्ही रोपं विकत नाहीत आणली, परत आमच्या बागेतली आम्ही चांगली रोपं निवडून आम्ही स्वतःच लावली. आता आपण शासकीय नियमानुसार 1.5 बाय 1.5 अंतर ठेवतो केळी बागेतलं. मग आता तुम्ही किती बाय किती अंतरावर म्हणजे ही लागवड केलेली आहे? आपली 9x5 असं 9 आहे आणि हे झाडामधलं 5 अंतर आहे. फुटामध्ये? 9x5 फूट फुटामध्ये. मग सुरुवातीला ज्यावेळी आपण जे हे लावले, सकर्स लावले त्याचे किंवा कंद लावले, त्यावेळी खत मात्र काय रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत काय वापरलं का? काही सुद्धा लावू त्याचं काहीच विषय. पहिल्या स्टार्टिंगला तर काहीच नाही. ज्या वेळा झाड फुटून वर आलं त्यानंतर 1-2 महिने त्याला मग शेणखत घातलं डायरेक्ट 2-2 पाट्या अशा. त्या सरी होती, अशी एक सरी होती, त्या सरीत घालून रोटावेटरनं सरी मुजवून घेतली, त्या पॉवर टेलरनं प्लेन करून घेतलं रान. मग आता ह्यामध्ये आता ही एवढी मोठी केळी आलेली आहे, ह्याला रासायनिक खताचा वगैरे काय डोस वगैरे काय देता का, किंवा काही सेंद्रिय खतं कोणती वापरता का या बागेमध्ये आता सध्या? सेंद्रिय जास्त करून आपण सेंद्रिय वापरलंय, रासायनिकचं काही कधी एवढा विशेष केला नाही ह्यामध्ये. त्यामुळे बागा आमच्या टिकून राहिलेल्या, बाकीच्यांपेक्षा आमच्या बागा सेंद्रिय असल्यामुळे टिकून राहिलेल्या. आणि माल पण चांगला पडतोय, क्वालिटी माल एकदम खायला म्हणजे कस्टमर आपलं एकदा नेलं ना की परत आपल्याकडे येते, दुसरे केळच घेत नाही. त्यावर कीड रोगाचा काय प्रादुर्भाव आढळून येतोय का आपल्याला? किडीचा वगैरे आम्हाला फक्त करप्याचा प्रॉब्लेम वाटतोय बघा. ही पानं जी करपलीत ना, हे करप्याचा एवढा प्रॉब्लेम आहे. बाकीचा काय याला विषय नाही एवढा. याला फवारणी वगैरे आम्ही काय फवारणी तर कधीच करत नाही. फक्त खाल्लं काय असेल ते सेंद्रिय मधनं, मुळीचं औषध सगळं. पूर्ण ड्रिप सिस्टीम केलेली आता आपण, याला दिसते इथं आपल्याला पूर्ण ड्रिप. ड्रिप मधनं आपण कुठली लिक्विड मायक्रोन्यूट्रियंट किंवा मायक्रो फर्टिलायझर जे असतील किंवा काही औषधं त्यामधनं सोडता का ते? नाही, मुळीचं फक्त औषध. मुळीचं औषध तेवढं सॉइल चार्जरचं, ते ह्युमिक ऍसिडचा वापर केला जातो. आणि ती सॉइल चार्जरची पोती घालते. आता ही बघ ती खतं घालूनच माती लावल्या बघायला, कट्टा करून घेतला याचा. आता हे तिसरं पीक आहे. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती फायदा झाला तुम्हाला एकराला? फायद्याचं म्हणजे कसं आहे, आम्ही एवढं त्याचं म्हणजे हे करून ते ठेवून तरी अंदाजे तुमच्या पण फायदा आहे, 100% फायदा आहे. एक घड नाही म्हणलं 300-400 रुपये, 400-500 रुपये तर करतो. मग तुम्ही त्याच्यावर हिशोब करा की आमची इतकी झाड आहे ती कसं कसं होत असेल असं. आणि किती टिश्यू कल्चरची केळी जी आहे आणि देशी केळी, याच्यामध्ये कितीचा फरक पडतोय असं तुमचा अभ्यास आहे? टिश्यू कल्चरचं कसं आहे म्हणजे ना, ही कंद लावल्यामुळं कंटिन्यू चालू राहते ह्याचा. आणि ते टिश्यू कल्चरची 1 टाइम केळी काढते सगळी, म्हणजे एक टायमालाच येते सगळी काढायला. मग त्यावेळेला दर असो किंवा नसो ती दिलीच पाहिजे. ह्याचं तसं नाही. आज किती 20-30 गड काढलं, इथं स्टॉलवाल्यांना दिलं तर आपलं रेट फिक्स ठरलेला आहे, 40-45 रुपये किलो. आणि 1 टाइमला कसं करते 25 रुपये किलो, 28 रुपये इथले तेवढं. मग का तर माल द्यायचाच असतोय, हे ठेवून चालत नाही. माल पुढे गेला तर मग परत घेत नाहीत.
म्हणतात ते टिश्यू कल्चरचे आम्ही कधीच हे केलं नाही. आमच्या हायशी स्वतःचीच पिल्लं काढून लावत राहिलो.